सर नमस्ते. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा सर. पोपट भाऊ जाधव, उरण इस्लामपूर, उरून इस्लामपूर तालुका वाळवा, जिल्हा सांगली. आपली जी आता ही जी शेंगा बघतो साहेब, ही जी कुठली व्हरायटी होई? ही आपली देशीच आहे आपल्या घरची. देशी पावटा हा. आहे की नाही? लागण कोण किती दिवस झाले? लागण 5 जुलैला केली. 5 जुलैला. हा. म्हणजे आज किती महिने झाले हो? 3 महिने झाले आहे की नाही? आपल्याकडं ह्या वर्षी जर बघायला गेलो तर पावसाळा कधी चालू झाला? पावसाळा 15 मे पासून चालू झाला. 15 मे पासून चालू झाला. तसा पावसाळा किती महिन्यात असतो? पावसाळा तसा 4 महिने. 4 महिन्याचा आहे की नाही? हा. म्हणजे आता मी जर वर झूम करून दाखवतो साहेब, अजून सुद्धा आबाळ कसे आहेत? दररोज पाऊस चालू आहे. बंद नाही आबा. नोव्हेंबर तारीख आहे हा. आणि आज सुद्धा म्हणजे आभाळ म्हणजे 7वा महिना लागला. 6 महिने तसं पावसाळ्यात गेले आणि 7वा महिना लागला तर अजून पाऊसच चालू आहे है की नाही? हा. ज्यावेळेला आपण ही पावटा लागण केला हा. त्यावेळची कंडिशन काय होती त्यावेळी पावसाची? म्हणजे खाली अशी पाणी सुद्धा सगळी जमिनीत सगळं पाणीच होतं. पाणीच होतं. हा. बर, बी टोकन केली है की नाही? ज्यावेळेला साहेब दलदलीमध्ये बी लावतो त्याला तेवढ्या ताकदीने उगवतं का हो कधी? नाही होत. बी उगवायसाठी जमीन कशी लागते हो? तापलेली जमीन लागते है की नाही? भुसभुशीत लागते. भुसभुशीत लागते. रानाला तसं पोत असावं लागतं. पोत असावं म्हणजे तसं ती उगवायसाठी त्याला तशी हीट लागते. हा. आपण लावलेला पावसाळ्यात लावला पावसाळ्यात आणि तिथनं पुढे कंटिन्यू पाऊसच होता. पाऊस होता. तरी सुद्धा साहेब शेंगा बघतो या, त्या शेंगा मोजणे एवढी शक्य आहे का हो? नाही. नाही. त्याचा तोडा कधी केलाय? थोडा कालच केला. कालच तोडा केलाय. असं वाटतंय का हो साहेब यातनं की याचा काल तोडा केलाय? हा. कुठं जरी हात लावला तर बचकभर शेंगा निघू शकतात सहज है की नाही? तर एवढ्या क्रिटिकल कंडिशन मध्ये एवढ्या शेंगा भरगच लागण्याचं कारण काय? कारण म्हणजे तुमचं हे आपलं कृषी अमृत, तुमचं नाही आपलं. आपलं कृषी अमृत, हा पुन्हा साईल चार्जर, फ्रूट चार्जर, हे तुमचं जे काय आपलं जे आहे की नाही हा हा. त्या ह्याच्यावरती हे त्यासाठी सगळं वैदिकचं जे काय आहे वैदिक बर, त्याच्या ह्याच्यावर ही सगळं असं नमतच नाही त्याच्यावर कसलं काय होत नाही? नरमत नाही. नरमत नाही. हा म्हणजे रोगाला बळी पडत नाही, नाही. नाही, नाही. आणि वातावरण किती जरी खराब असलं नाही, ते तरी सोडत सुद्धा सोडत नाही ते. सोडत नाही. साहेब आपल्याकडं सूर्यप्रकाश बघायला मिळाला का हो? सूर्यप्रकाश नाहीच मिळाला. हा. 6 महिन्यात सूर्यदर्शन होणं म्हणजे तसं मुश्किल झालंय. कोकणात जसं असतंय बघा होय. की महिनाभर सूर्य बघायला मिळत नाही, तशी कंडिशन आपल्याकडे 4-5 महिन्याला आपल्याला अजिबात सूर्यप्रकाश बघायला मिळाला. बघायला मिळालं नाही. पाऊस तर दररोज चालू आहे. पाय पावसाळ्यात. सर एवढ्या खराब वातावरणात मी खाली बघतोय साहेब, फुलाचं ड्रॉपिंग कुठे दिसत नाही हो. जमीन करली आणि काळीच आहे एकदम आपली. आहे हो. म्हणजे तशी जमीन ही चिकट आहे चिकनच आहे. है की नाही? तर चिकट जमिनीमध्ये पाणी धरून ठेवते हा. है की नाही? तर एवढ्या खराब वातावरणात शेंगा भरगच लागण्याचं कारण म्हणा आणि ह्याचं उत्पादन किती निघतं? किती गुंठ क्षेत्र आहे सांगा. ही 2.5 गुंठ आहे. किती? 2.5 गुंठ. 2.5 गुंठ. म्हणजे लाईनी किती आहे या? आणि 5 लाईन आहेत. 5 लाईनी. 5 लाईन. टोटल क्षेत्र किती गुंठ आहे? 38 गुंठ आहे. 38 गुंठ. ऊसासहित सगळं. ऊसासहित टोटल किती पिकं आपली ह्यात 38 गुंठ्यात? त्यात आता पिकं तशी 5 पिकं आहेत. कुठली कुठली? वांगे आहे ते, हा चुनला पावटा आहे, हा. देशी पावटा आहे. हा. हे एक आता हे नवीन एक व्हरायटी हे पलीकडे एक लावले, एकच लाईन लावली. हा, एकच लाईन लावली. हा. एक बियाण्यासाठी तयार केल्या. बर बर. ऊस आहे खाली. ऊस पण आहे. हो. हे ऊस लागण किती खोडवा आहे, तारखेचं? खोडवा. हा. 12 जानेवारीचा ऊस तुटलेला आहे. तुटलेला आहे. हो, 12 जानेवारी खोडवा आहे तो. खोडवा. त्याला ऊस अजून- बघून कोण म्हणलं का अजून साहेब? वर्ष झालेला नाही त्याला. हे बघ. बाहेरनं आता दिसत नाही. आता हा. आपण आज जाऊन एखादा बाईट जर घेतला तर लक्षात येईल की म्हणजे पडवाय का हे कळणारच नाही. ह्यात बघायला गेलं तर तसं ती लागण आहे असं वाटतंय है की नाही? 35 ते 38 कांड्या आहेत त्याला. किती? 38च्या दरम्यान कांड्या आहेत सरासरी. साहेब लागणीला सुद्धा एवढ्या कांड्या नसतात. आणि सगळी पेरी अगदी लांबडी आहेत सगळे. लांबडे म्हणजे अशी 4 इंचाची नाही, 2 नाही. इंचाची अशी काही नाही. किचकट नाहीच अजिबात. एक इताची अशी एक विटा आणि आहे ऊस दलाला सगळं अगदी बघण्यासारखं आहे. है की नाही? हो. साहेब तुम्ही एसटी वैदिकडे वळाला कसं आणि कधीपासून वापर चालू करता? शेती वैदिक 4 वर्ष झालं. हा. 2 वर्षे म्हणजे असं मला सहकार्य न मिळाल्यामुळं हम्म. असं रेंगाळतच गेलो. बर गोटकींचे आपले ते त्यांचं नाव बर बर. सावंत साहेब. हा हा. मग ते कसं व्हायचं, भेटल्यानंतर तेवढ्या पुरतं बाकी मार्गदर्शन मिळायचंच नाही पुढचं. बर बर. हा. येऊन इथनं बघणं काय करणं. बर बर. तसं इथं आपलं जसं दुकान निघालं, मी गुटकीलाच निघालतो. हा हा तुमच्या ते उद्घाटन आणि ते दिसलं हा आणि मला तेच म्हटलं की मला थोडा फोटो पाठवा त्या दुकानचा. हा 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 हा. ते सावंत म्हणले बर बर. हा आणि फोटो पाठवला. हा. पुन्हा मी आपलं भेट करून नानांना हा हा हा. जागा गुन्हा नाही भेटला. बर. हा. मग ते त्यांना मग म्हटलं असं असं आहे. मग ते असं केलं, मग तुम्ही येणार का मला भेट द्यायला इथं? हम्म. अवश्य येतो म्हणजे कधी बोलावतो मग. बर बर. मग त्या 2 वर्षापासून असं रुटीन लागलं हा. की काय त्याला म्हणजे माघार घेण्यासारखं नाहीच काय. नाहीच काय. असं पुढं पळा वाटते सारखं. तुमचं वय किती? 66 आहे मला.
साहेब 66 वयात लोक हातरून घालून घरात बसतात. कुठलीही व्याधी नाही. 77 पासून मी चहा पित नाही. किती 77 सालापासून चहा पित चहा पित नाही. म्हणजे तुम्ही सुद्धा पथ्य पाळताय आणि आता केमिकल वापरताय काय? अजिबात नाही. अजिबात नाही. म्हणजे जसं तुम्हाला पथ्य पाळताय तसं तुम्ही शेतीला सुद्धा पथ्य पाळताय. एकच ठरवलंय, हा हातनं करताना फक्त एक चांगलं करायचं. बर पैशाचा तर विषय आहेच, हा पण लोकांचा सराफ घ्यायचा नाही कुठे. हा बाजारात गेल्यानंतर मी आता एक माझा 20 किलो घेऊन जाणार, 30 किलो घेऊन जावं पावटा. पाऊन तासात मी येतो. पण किती पाऊन तासात, 1 तासाच्या आत 20 किलो घेऊ दे, 30 किलो घेऊ दे, 50 किलो जरी नेला हा. तरी पाऊन तासात अशी तुम्ही सगळे घालला. लोक अशी म्हणजे असे वळीलाच उभा राहिले असते. साहेब आपल्या बरोबर बाजारात इतर पावटा पण येतोय का नाही? हो येते. मग त्यांची परिस्थिती काय त्यांची असते? 20 रुपये पावशेर असते, 25 असते पावशेर, 30 असते, पण तिकडे गिरायक ओळखच नाही. साहेब दिवसभर बसलं तरी जाताना निम्म्याला निम्म घरी घेऊन जातात त्यांनी, आहे का नाही? आपला भाजीपाला होता, आता वांगी झाली होता, आता वांगी नाही, आता ते हाईट चालू होती. बरं बरं हा पण ह्या पावट्याला तर अगदी आवर्जून गिरायक. आणि ह्याच्यापेक्षा आता हा पावटा आणि तो पावटा जर बघितला नाही, बर तुम्ही ते एक वेगळंच आहे वातावरण. चुनला देऊ. म्हणजे साहेब वैदिकचा वापर तुम्ही 2 वर्षाला करताय. तुम्ही स्वतः अगदी अगदी जिकेरीने अगदी कटाकटी सगळं केलं. करायचं म्हणूनच. बर नानांना मी सांगितलं की तुम्ही मला सांगायचं, मी काय कमी बोलतो, फक्त बोला म्हणून. जे नानाने सांगितलं ते सगळं तुम्ही केलं, आहे की नाही? असं कधी झालं का हो तुम्ही एसटी वैदिकची उत्पादनं वापरली आणि फेल गेला, नाही रिझल्ट आला नाही? नाही, कधीच काय तसं झालं कधीच झालं नाही. नाही. साहेब तुम्ही मार्केटला हात विक्री करता का नाही? हा. जी गिरायक आज नेले ते परत फिरून आलं नाही, असं कधी झालं का? तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्याकडे 2 साहित्य राजाराम बँकेचे रिटायर झालेले अधिकारी हा माझ्या शेवटी पालक घेतच नाहीत. बर. आणि दुसरे एक जण आहे हा. कुंभार म्हणून, हा कुणाचाही बाजारात पालक घेत नाही. हा. तुमचाच पालक आहे ना, मला पालक नको. बरं बरं. म्हणजे का बरं ती फिरून येतात साहेब? त्यांना म्हणजे ते तिची गोडी आणि तुमचं अगदी चटक लागलेली आहे. हा आणि पावटे तर काही विशेष नाही. तुम्हाला गिराईक हुडकत येते. आता बाजारात जरा पडझड झाल्यामुळे जागा बदल झाली आहे. हा मग ती गिराईक बरोबर येते, फोन करते किंवा अगोदर हे करून देते. काल आता मला सांगितलं 2 ठिकाणी हा. आम्हाला तेलगू पावटा पाहिजे, मुलीशनी पाठवायचा आहे पुण्याला. हा कुठं? मुलीशनी पाठवायचा आहे पुन्हा पुण्याला. इथनं किती किलोमीटर आहे साहेब? पुन्हा काय आता 200 किलोमीटर आहे. 200 किलोमीटर इथून साहेब पुन्हा आहे. हाय. तिथं साहेब पावटा मिळत नसेल का? पावटा आपला जे आहे की नाही, ही क्वालिटी मिळत नाही साहेब. ही जी गोडी आहे, वैदिकची जी गोडी आहे, ती त्यांना हिथं गोडी कळाली, त्यांनी साहेब ट्रॅव्हल्सनं तिकडे पाठवणार, आहे का नाही? स्वतः जायचे असते त्यावेळी असं कोणाजवळ ती पाठवून देते असं. बघा अशी एक 7-8-10 गिरायक आहे ती. बर जी हुडकत येतात तुम्हाला. हुडकत येणारे सगळे आहेतच, हा पण अशी मुलीसाठी पाठवायला, मुलासाठी पाठवायला, पाहुण्यांनी पाठवायला बर अशी आवर्जून घेऊन जाते. घेऊन जातात. हे का बरं साहेब निर्माण झाला? ही लाळा जो आहे, हा का निर्माण झाला बरं? ती आपल्या वैद्यकीय वैदिक म्हणून वैदिक. साहेब वैदिक मध्ये एवढी ताकद आहे का हो? ताकद आहेच की. हा ताकद अशी एवढी होतच होत नाही. म्हणजे एवढ्या खराब वातावरणात सुद्धा असं आहे, त्यात शेंगा असं बघायला गेलो, ही मूड जर मारायची म्हणली हा. तर शेंड्यापासून बुडक्यापासून सगळ्या शेंगाच आहेत. आणि फ्लॉवरिंग साहेब पडत्या पावसात सुद्धा फ्लॉवरिंग चालू आहे. साहेब नाना तुम्ही मगाशी आत आला, काय म्हणला? वास कसा येतोय? वासाचा पावट्याचा सुगंध येतो या. हा तसा पावट्याचा वास असा बाहेर येतोय, देशी पावट्याचा, आहे का नाही? जरी असा लावला की नाही हा. गिरायक बाजारात सुद्धा का नाही, हातात सुद्धा वास येतोय. हाताचा वास येतो. साहेब तुम्ही आल्यानंतर कच्च्या शेंगा खाल्ल्या, होय, कशा लागतात? गोड लागतात त्याच्या, म्हणजे जे तुरट लागत नाही. तुरट लागत नाही. वला हरभरा वल्ला हरभरा खाल्ल्या वल्ला गेला हरभरा आहे का नाही? खाल्ल्या गेला. साहेब मार्केटचा पण आपण पावटा घेतो की नाही, त्याची चव कशी असते आणि त्यात आणि ह्यात काय बदल आहे? भयानक फरक आहे याच्यात. हे आहे तो 2.5 महिन्यानं सुरू होतो या, हा आणि 6 महिन्याचा जो आहे तो पावटा तो चणवला तो वेगळाच आहे. हा त्याची पण चव ह्याच्यापेक्षा चांगली लागणार आहे. बर. आता ही जे बघतोय साहेब वैदिक, आता तुम्ही ही खाताय, तर आपण पण केमिकलचा पावटा खातो का नाही? तर ह्या पावट्यात तुम्हाला वेगळं पण काय जाणवते आता? वेगळं पण म्हणजे कीड अजिबात नाही आहे, आणि एकसारखं समान शेंगा आहेत सगळ्या, सगळ्या समान शेंगा आहेत. आणि असं कुठंच होत नाहीये. हा तुम्ही कसलं पण काय पण रासायनिक मध्ये तर अजिबात होत नाहीये. शक्यच नाही ती. पण- 15-20 आणि मी 15-20 शेंगा एका organic कसाला पण हायतच. करते आता 10 जवळजवळ 5 ते 6 वर्ष झाली. हम्म. ऑर्गॅनिक म्हणजे नैसर्गिक यूज करते, पण अशा शेंगा एकसारखे येत साहेब ऑर्गॅनिक वेगळं, ऑर्गॅनिक वेगळं आणि वैदिक नाही. वेगळं. वैदिक वेगळं. वैदिक हे म्हणजे आहे. वैदिक हे म्हणजे वैदिक आहे. पूर्णपणे तुमचं प्राकृतिक आहे. प्राकृतिक आहे पूर्ण. ऑर्गॅनिक हे साहेब मृत अवशेषापासून केलं जातं. बरोबर आहे. काय म्हणलो? अगदी मृत अवशेषापासून ऑर्गॅनिक केलं जातं, आणि प्राकृतिक जे आहे हे जिवंत आहे. हे वैदिकचे जे उत्पादन हे जिवंत आहे, लक्षात आलं का? ह्यामुळे ह्यात जो बदल आहे हा प्राकृतिक बदल होऊ शकतोय. साहेब तुमचा जो अनुभव आहे आता मार्केटचा, तर आपण अनुभव बघितला, तर किती गुंठ्यात किती क्षेत्रात आपलं उत्पादन निघालं, जरा सविस्तर सांगा की. आता ह्या 2.5 गुंठ्यात आतापर्यंत हा
60 किलो शेंगा निघाले 15 दिवस 15 दिवस आता तोडा चालू झालाय चालू झाले आहे की नाही? हा. किती किलो निघाला साहेब? सुरुवातीला एक 2-3 तोडं हा. थोडं निघत होतं. बर. एक 7-8 किलो निघतो. हा आता एका वेळेला तोडायचं की 20 किलो निघतो, 20-25 किलो. साहेब 5च लाईनी येत्या. किती? 5च लाईनी. एका लाईनीला गुरुवारी आणि रविवारी हा 20-25 किलो निघतो. काय दर लागतोय साहेब आज? दर आता 40 रुपये पावशेर, 70ला अर्धा. 4 चोक 16 साहेब 70 रुपये अर्धा. 150 रुपये किलो जरी धरला आपण सरासरी तर किती किलो निघाला? 25 किलोच किती रुपये झाले? 150 रुपये ना 25 किलोचे किती रुपये झाले? पावणे 4. 3.5 धरू आपण. 3.5 आठवड्यातनं 2 7,000 रुपये आठवड्याला. साहेब किती गुंठ्याला किती गुंठा आहे म्हणलं हे? 2.5 गुंठा. 2.5 गुंठा आहे. 2.5 गुंठा. हे जर एकराचा हिशोब काढला तर किती पैसे होतील साहेब? जसे ते संदीप पाटील साहेबांचं ते आपण वांग्याचा व्हिडिओ घेतला म्हणजे 10 गुंठ्यात दररोज 10,000 रुपये, तसं ह्यांचं काय म्हणाला काय अवघं ठरणार नाही, पण ते आपण नाही. स्वतः विकणं जी कमी आहे हा. ते असं येऊन मोठं जास्त क्षेत्र करून असं व्यापाऱ्यांना देऊन हा. ते परवडत नाही ना आपण. साहेब जरी आपण क्षेत्र वाढवलं काय आणि स्वतः बसून विकलं काय, त्याची जी क्वालिटी आहे क्वालिटीला पैसेच आहे. पण कसं आहे माहिती आहे का, आपण बाजारात स्वतः विकणं हा. आणि गिरायकाचं जी काय आपुलकीपणा आहे हा. तो असं मिळत नाही ना साहेब व्यापाऱ्याला. आपुलकी विकत मिळते का हो? नाही मिळत. हा आता हे जी चाललंय का नाही माझं, मला पैशाकडे मी काही कमी नाही. बर माझ्या मुली मुलगा म्हणते तुम्ही काय करणार, तुम्हाला महिन्याला पैसे आम्ही देतो तेवढं, बर पण मला ही माणसं मिळणार नाहीत म्हणून सांगितलं. आहे की नाही? ते ग्राहक जे आहे हा. त्यांचे तोंड एक 4 शब्द मिळतात. हा काल एक वहिनी होत्या बघा, शेवटचा पावटा माझा एक पावशेर होता आणि एक वर थोडा राहिला होता, हा तर तुमचं काय असेल ते घ्या म्हणले. हम्म. काय हम्म. पावशेला जास्त आहे, हम्म. पण मला 40 रुपये द्या पावशेसाठी. हा. अहो असं कुठं नसतंय कोण म्हणलं. हा. अहो मी समाधान आहे म्हणलं. कारण की साहेब पैसे तेवढे व्हायला होय, लागले. कमी 2 गुंठे क्षेत्रात साहेब जर आठवड्याला 7,000 रुपये होत असतील तर काय पैसे काय हा? आणि ग्राहकाला मी सांगत असतो हा. ही माल घेऊन जावा हा. तुम्ही, पुढल्या बाजारात मला पैसे द्या. का बरं एवढं छाती डोका सांगताय तुम्ही? कारण का आपला रिपोर्ट लागली आहे ना तसा तो. तुम्हाला खात्री वैद्यकीय आहे? आणि कुणी बी बाजारात सांगावं की माझा ह्यो असा तुम्ही माल न्या हा. आणि वैद्यकीय माझा आहे म्हणून, हा. ते आता बिगर औषधाचे आहे असं आहे असे बरेच बोलत असतात, सांगत लोकांना असतात. लुबाड असतं. सांगणं वेगळं आणि हे प्रॅक्टिकल साहेब शेतकरी हुडकत येते. माझ्यावर असा एक वाद घालता, अरे म्हणलं असं तुमचं तर वय जास्त आहे म्हणून मी काय जास्त बाकीच बोलत नाही म्हटलं. हा. काय हा. तुम्ही घ्या अगर न घ्या म्हटलं. हा. दुसऱ्या तोवर 2 आपल्या वहिनी आल्या, कोणी बंधुरा असे असणारे आले ते, हम्म. मग तुम्ही का वाद घालायला, आम्हाला घेऊन माल तुम्ही बाजूला व्हा म्हणले. बर तुम्ही ह्या मालाचं तुम्ही चौकशीच करू नका तुम्ही. एवढे म्हणजे ग्राहकाला सांगतो हो बघा, म्हणजे आपल्याला काय बोलायची गरज नाही. बाजारात फिरून आल्यानंतर हा. पुन्हा मला स्वारी म्हणला. म्हणला हो, आणि आपल्याजवळ माल घेऊन घ्या, घेऊन घे. तुम्ही पैसे देऊ नका, माझं तसं खावा. नाही तसं नाही म्हणलं, हा. माझं 10 जादा घ्या म्हणलं. खरं मला हो. माल द्या. हो. साहेब ही जी ताकद आहे ही साहेब वैदिक शिवाय ताकद होऊ शकते का हो? नाही होऊ शकत. बरेच शेतकरी म्हणतात साहेब की वैदिकचे उत्पादन महागडे आहेत, नाही दर वाढल्यापासून ते बरेच उत्पन्न बी निघतंय ना, उत्पादन पण तेवढं निघते. पण ते आपण केलं पाहिजे तसं. हा आपण केलं तर आहे, मनात ठेवलं पाहिजे जिथं मी हे करणार, करणार. मी सोडणार नाही. साहेब रिझल्ट तर बघायला गेलो तर हे फुल तर बघायला हो का, शेंड्यापासून बुडक्यापर्यंत सगळ्या शेंगा आहेत है का नाही? हा. तर हे आपण पावट्याला वापरत हे उसाला पण वापरलं. कशाला वापरले? उसातल्या सरीचं अंतर किती हो? 4.5 फूट. 4.5 फुटे. 4.5. त्यात आपण आंतरपीक पण केलं होतं. हा. काय आंतरपीक केलं आणि त्याचा रिझल्ट काय आला? आंतरपीक भाजीपाला केलता, हा कांदाही केलता, वरला कांदा विकला बर. आणि भाजीपाला तो सुद्धा विकला. किती गुंठ आहे ती? ते माझं 27 गुंठ आहे. 27 गुंठा. साहेब आंतरपिकाचे किती पैसे झाले? आंतरपिकाचं म्हणजे त्यात सगळं 27 गुंठ्यात मी एक भाजी केली नव्हती, हा ते 15 गुंठ्यातच केली. किलती किती पैसे झाले? त्यात 2 प्लॉट करून घेतलं होतं, 60,000 रुपये झालं माझं. 15 गुंठ्यात आंतरपिकाचे 60,000 रुपये जर ऊसात झाले. हो. साहेब ऊसाचं जर आपण सरासरी ॲव्हरेज बघायला गेलो तर मार्केटला किती ॲव्हरेज आहे? एकरी हे चांगला कांदा असं म्हणजे गुंठ्याला 1.5 टन आहे का नाही? आता 15 गुंठ्यात ऊसाचे किती रुपये होतात हो वर्षाला अंदाजे? लय जर ताकद केलं 1.5 गुंठ्याचं 1.5 टनानं आहे का नाही? साहेबांनी काय केले बघा, ऊस तर हाय असा आहे, 1 नंबर आलाय ऊस, आणि आंतरपिकाचे पण 60,000 रुपये केले. जेवढे शेतकऱ्यांना साहेब ऊसाचे पैसे होत नाही तेवढं आपण आंतरपिकाचे केले. आम्ही काय ठरलंय माहिती आहे का, ऊसाचा पैसा असा शिल्लक राहायला पाहिजे, ऊसाला होणारा खर्च शेत काढायला. हा म्हणजे त्याला पोटाला पण पैसे घालायचं, जे आले की असा राहिलं पाहिजे आपला. शिल्लक राहिले पाहिजे. झिरो बजेटची कन्सेप्ट हा. आहे ती अशीच आहे की तुम्ही त्याला जे लागणारं खत आहे हा ते त्यातनं येणाऱ्या उत्पादनातनं काढा. हम्म माणसाने त्याचा गैरसमज असा केला की त्याला काय घालायचंच नाही. घालायचं. हा झिरो म्हणजे घालायला झिरो. हा, असं नाही ते. हा. त्याचं तुम्ही त्यातनं उत्पादन घ्या, अशी लहान लहान पिकं घेऊन त्याचं उत्पादन हे करा. बरोबर आहे, बरोबर. त्या गोष्टीला झिरो बजेट शेती असं
मेन हे आहे ते. म्हणजे ते खरं लोकांनी त्याचा अर्थ काय काढला की त्याला काय घाला पण करायचं? झिरो आणि काढा पण झिरो आणि झाली पण झिरो पण ती येत नाही हा. ना जोपर्यंत जमिनीत कस आहे हा. तोपर्यंत 1-2 पिकं निघतील चांगली मग बरोबर. तोपर्यंत वाटते की नाही होते सक्सेस हा. पण 3-4 वर्षानंतर परत तुम्ही पूर्ण रिवर्स येत बरोबर आता आणि ते साहेब कव्हर करणं एवढी सोपी गोष्ट. 5-6 वर्ष तुम्हाला कंटिन्यू त्याच्यावर काम करायला काम करायला लागते हा. आता आपल्याकडे बघायला गेलो तर 1.5 टनाच्या वर शक्यतो सरासरी ॲव्हरेज निघत नाही. 1.5 टनाचं साहेब कसरत करावी लागायला लागली आता है की नाही आणि यावेळी पण असा प्रॉब्लेम झाला की करावं पाऊस काळ जास्त असल्यामुळं हा ऊसांची म्हणजे अडसरी लागण सुद्धा आता हे दरवेळच्या अडसरी लागणी कशा या टप्प्यात टिळकून पडलेल्या असतात हा त्यावेळी म्हणजे हाय अशाच सगळ्या उभ्या लागल्या साहेब आता ऊस बघायला गेलो एवढा उंच येईल साहेब किती कांड्यात म्हणला त्या ते आता 38 ते 40 कांडे 40 कांड्याचा ऊस आहे साहेब आणि पेरातलं अंतर आपण बघितलं ते पेर म्हणजे मोठे मोठं आहे तरी सुद्धा ऊस पडलाय का हो कुठं का बरं पडला नसेल जाडी आहे उसाची ना. जाडे आहे त्याची साहेब तुम्ही आता शेंगा किती खाल्ल्या आल्यापासून बरेच आहे का नाही त्या पावट्याच्या शेंगा कच्च्या खाणं म्हणजे शक्यतो कोण खातच नाही लागतात काय काय तुरट लागते. एकदम म्हणजे आता हे खाणाऱ्यालाच कळेल काय याची क्वालिटी काय क्वालिटी ते खाल्ल्याशिवाय करणार नाही म्हणजे जर हे गोडवा जर तसा व्हिडिओ मधनं गेला असता तर किती टन मध्ये ते शेंगा खपल्या असत्या ते काय सांगू शकत नाही आपण. तर आपल्या शेंगाचं आपण जर कौतुक बघतोय सर तर मार्केटला तुम्ही जर बसलाय तुम्हाला मान सन्मान मिळतोय हा मान सन्मान साहेब पैसे देऊन मार्केटला कुठे मिळेल का नाही, मिळतच नाही हा त्याला ते आपली जी काय आहे हा तुम्ही जी काय करताय कर्म किंवा ती काय कष्ट हा. त्याचीच फळ असते. साहेब ह्याला पौष्टिक दिलं तर पौष्टिक येणार आहे हा. है की नाही आता आपण एवढं ताकदीचं ह्याला देतोय वैदिकचं हा. तर तुम्ही सर चर्चासत्र आले होते का तर राम सरांनी साहेब एवढं चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर तुम्ही राम सरांना काय संदेश द्याल राम सरांचं काय एक नंबरच काम आहे. हा अगदी एक नंबर काम आहे. अगदी एखाद्या देवाच्या पुढचं काम आहे तिचं. है की नाही हा. म्हणजे मी त्यांचा व्हिडिओ बघत असतो मोबाईल दररोज बघता दररोज बघतो. संध्याकाळी 10, 10:30, 11 पर्यंत 11:30 पर्यंत व्हिडिओज बघता बघतो मी तो. काय त्यातनं काय शिकायला मिळते त्यातनं त्यातनं ह्यात जो आता आहे हे रिपोर्टच आहे ना ह्यो. बर आता जे आपण जे पीक पाणी केलं की नाही बर म्हणजे जोपर्यंत व्हिडिओ बघत नाही तोपर्यंत आपण सक्सेस होऊ शकत नाही नाही होऊ शकत. जे इतर शेतकऱ्यांना काय केलं आपण काय केलं पाहिजे रिपीट काय केलं पाहिजे ते त्यातनं शिकायला मिळते मी हे फोटो तुमच्या ग्रुपला टाकलो होतो का हा, हा. नाही नाशिक सरांचा मला आता हे आला मेसेज आला बर बर मी सर तुम्हाला काय मदत करू मदत करू म्हणून हा मी बर त्यांना नंतर कॉल केला मी त्यांना हा 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 सर म्हटलं काय अडचण नाही आहे तर त्यातून काय वाटलं तर तुम्हाला मी कॉल करीत जाईल. बर 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 म्हणजे तसं कधी काय समस्या जाणवत नाही पण जाणवली, नाही नाही. तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लागते सर तुमचे आपले हे धोंडराम जाधव सर नमस्ते बोला. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर दोन विष्णू जाधव हा कंपोस्ट नळके तालुका वाळवा आपलं शॉप इस्लामपूर. प्लॉट बघून काय वाटते आता प्लॉट बघून एक नंबर असा प्लॉट नजर लागायचा का प्लॉट आहे की नाही 110 खिडकी नाही का काय नाही. साहेब ढगाळ वातावरण जरा नुसतं आभाळ फिरलं तर लोकांच्या बाजू 50% शेंगा खिडकी खिडक्या नाही. तर ह्यात एक ही खिडकी नाही खिडकी एक नाही. म्हणजे राम सर जसं म्हणते तसं आपल्या इथं घडायला लागले घडायला लागले. की सलग 2-3 वर्ष काम केल्यानंतर काय होते मातीची सुपीकता काय वाढत्या हे आपण प्रॅक्टिकल इथं बघितले. सर नमस्ते तुमचं नाव सांगा सर. जगन्नाथ गोविंद गावडे गाव नवेखेड म्हणून चालू. साहेब इथनं तुम्ही हे प्लॉट बघायसाठी का आला आणि ह्यात तुम्हाला वेगळं पण काय जाणवतं प्लॉट बघायसाठी आलो खास हा आणि कीड नाही रोग नाही कसलाही हा हिरवी शांग खाल्ली तरी वला हरभरा खाल्ल्यावर लागते लागते गोडी गोड आहे गोड आहे है की नाही साहेब त्याची भाजी करून खाल तर काय वेळ हा, काही हाताचा वास जातोय का तुमच्या आता नाही. हा वास येतोय तेलकट आता. एकदम तेलकट आहे तिथं साहेब जर आपण तिथं पुढे उभं राहिलो हा असा जो वास येतो असं वाऱ्याचा जो वास येतोय हा, हा. वाऱ्यानं वास सुद्धा लांबपर्यंत येतोय हो. साहेब आज जे मार्केटला आसपासचे शेतकरी असतील इथले हा. म्हणजे आपल्या इस्लामपूर भागातले आसपासचे शेतकरी बघत असतील हा त्यांनी एकदा अवश्य येऊन बघितलं प्लॉटला व्हिजिट दिली तर ते कळणार आहे वास वास आपल्या परस्पर येऊन बघून जातात हा. आणि पावट्याला मला म्हणत जाते ते बर हा पावटा बघून जातात बरं लोक आपल्या परस्पर त्यांची आपल्या- प्रतिक्रिया काय आहे? बघून जाणाऱ्यांची प्रतिक्रिया काय नाही, बघून जाणारे सांगतात की एक नंबर आहे आपल्याला ते सांगत नाहीत ना हा 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 कारण कसं असतं माहिती आहे हा. का आपले जे चालू हा. आहे की त्यांना काय गोष्टी बरं वाटत नसते बरं वाटत, हा. त्यांचा जो मार्ग आहे हा. ती त्यांच्या मार्गाने चालत असते ते केमिकलचा मार्ग आहे त्यांचा आणि हे पटत नसते त्या लोकांना बरोबर आम्ही सांगत असतो हा मी सुद्धा तुम्हाला सांगायचं म्हणजे सांगायला काय हरकत आहे दावाची काय जे आहे ते स्पष्ट सांगायचं हा प्लॉटला या भेट द्या मला काय करायला लागते तुम्ही मार्गदर्शन जरा करा हा तुम्हाला म्हणत येत आता नाही मी त्यांना म्हणलं बर बर काय हा. जरा सल्ला काय जरा द्या हा
तर ते आपल्या परस्पर ती बघून जात होते हा. त्याच्यामुळे आम्ही बोलल्यानंतर ते त्यांना ते पटलं नाही, ते आलेच नाहीत मला नाही आले. मार्गदर्शन किंवा बघायचं कडा नाही. बर माघारी आपल्या परस्पर बघून गेले, बघून गेले ते म्हणजे समोर बघायचं त्यांचं त्याचं धाडस सुद्धा राहत नाही ती कारण की ह्यात शंकाच नाही काय. शंकाच नाही का हा म्हणजे चूक दाखवायला काय बोट राहत आपण नाही ह्यात काही करू शकतच नाही. त्यांचं काही चालतच नाही इथं. हा. त्यांच्या पलीकडचं आहे आपलं, त्यांचं जिथं थांबते तिथं आपलं चालू होतंय. पण आम्ही तेव्हापासून ठरलं की आपल्याकडे सर आपण येणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांचं हेच आहे की आयसीयूचं पेशंट आपल्याकडे. त्यावेळी सगळं त्यांनी सोडून दिलेलं सगळं आपल्याकडे येते त्यानंतर आपल्याकडे शेतकरी आणि ते सगळे आपले सक्सेस होत आहेत आणि त्यांचा पण व्हिडिओ काढतोय. म्हणजे साहेब बघा, गाडी कुठली रिपेरी, बंद पडलेली गाडी जर रिपेअर केली तर तो मिस्त्री चांगला, चालू गाडी जर ऑइल बदल करून केलं हो, कोण ही वैदिक आहे, बंद पडलेली गाडी सुद्धा चालू करते. नवीन गाडी कोण पण सुरू करेल हा. आणि चांगली करेल, करेल. त्याचा काय प्रश्न नाही आहे. हा जे जुना आहे बंद पडले बंद तेच पड- महत्वाचं आहे, ते सुरू हा म्हणजे साहेब माती बिघडवून लय सोपं आहे, तर माती रिपेअरी करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. नाही. सरांनी आता बघितलं 4 वर्षाची तपश्चर्या आहे आणि हे 2 वर्ष त्यांनी विक्रमी उत्पादन घेत आहेत. साहेब 15 गुंठ्यातनं आंतर पिकाचं 60,000 रुपये होत असतील तर म्हणजे शेतीचं उत्पादन किती म्हणायचं ते, तरी सुद्धा शेतकरी साहेब रडतात. ज्यांना उत्पादन निघत नाही ते रडतात की शेती परवडत नाही. बरोबर साहेब आहे. तुमचं वय किती? माझं वय 61 रनिंग आहे. बर तुम्ही इथलाच अगोदर आहे, बिझनेस काय मनमोहन करता? मटकरी, मी इथलाच आहे. बर मी याच्या अगोदर म्हणजे कोरोनाच्या अगोदर मी सिटी वैदिक म्हणजे वैदिक नुकतंच सुरू झालं होतं, हा लॉन्च झालं होतं त्यावेळेला वापरलं होतं. फक्त मग किती 1-2 वेळाच वापरला असेल, परत काय म्हणजे हम्म. आपल्याला त्याबद्दल माहिती पण व्यवस्थित मिळाली नाही. इथं शॉप पण नव्हतं, इथून मला 20 किलोमीटर जायचं, 20 किलोमीटर लांब अंतर जास्त असल्यामुळे ते जमत नव्हतं. जमलं नाही. बर पण नंतर ज्या वेळेला इथं शॉप सुरू झालं त्यानंतर म्हटलं आता बघूया. नंतर त्याच्या अगोदर पण व्हिडिओ बघत होतो रामसरांचं, त्यावेळेला सगळं डोक्यावरनं जात होतं. बर बर आहे स्पष्ट. प्रॅक्टिकली वापरल्याशिवाय जरा लक्षात येत Practically नाही. वापरल्याशिवाय कळत नाही. नंतर आता या 15-20 दिवसात कमीत कमी मी 1000 व्हिडिओ बघितले. काय सांगताय? होय, मी आता सुद्धा मी कधीही बघा माझ्या ह्याच्यावर मोबाईल तेच व्हिडिओ निघतो. व्हिडिओ रामसरांचाच बघत असते. दुसरं साहेब राम कुठलंही सरांनी बघत एवढी नाही. चांगली टेक्नॉलॉजी निर्माण हा. केली. आणि त्यामुळं आता मी जे केलेलं आहे की 10-11 गुंठ माझं क्षेत्र आहे, त्याच्यात दोडका वगैरे वेलवर्गीय म्हणजे केलेलं आहे. त्यामुळे आता सुरू केलेलं आहे. आता इथं बघायला गेलो तर सगळे वयस्कर शेतकरी आलेले आहेत. सर वय झाले की लोक काय म्हणतात, कुठतर आपलं जेव्हा लांब जाऊन बसू, देवधर्म करू, तरी तुम्ही आता आहे की नाही, तरी सुद्धा तुम्ही शेतीकडे वळा लागलाय. काय वाटतं तुम्हाला कारण शेतीबद्दल? शेतीशिवाय पर्यायच नाही आपल्याला. आवड तुम्ही निर्माण? पैसे खाऊ शकत नाही. हा धान्य उत्पन्न केल्याशिवाय, आणि उत्पन्न हे धान्य कुठं फॅक्टरीत होत नाही. तुम्ही कोटी रुपये दिले तर ते तुम्हाला फॅक्टरी जावं लागणार आहे. शेतातच करावं लागेल. होय. त्याला शेती सुपीकच करावं लागेल. त्याला दुसरा शॉर्टकट काय नाही त्याला. नाहीच आहे. आहे की नाही? ओके. ते महत्वाचं आहे. सर नमस्ते, तुमचं गाव कोणतं सर? नवे खेळ बर तुम्ही शेतकरी किती वर्ष झाली शेती करताय? करताय का नाही? हे प्लॉट बघून वेगळं पण काय जाणार? समाधान आहे. काय वाटतं वेगळं पण काय आहे? वेगळं पण म्हणजे कमी क्षेत्रामध्ये हां. उत्पन्न चांगलं दिसते, कारण माल दिसतोय, हां पावट्या शेंगा भरपूर आहेत, हां. वास सुगंध येतोय हां आणि याच्यामध्ये एवढे पैसे मिळतात. हां ही आश्चर्याची गोष्ट आहे. बर बर सर अजून एक असा विषय आहे की आता बऱ्याच शेतकऱ्यांचं कसं असतं, व्हिडिओ चालू असला तर त्यांना वाटतं की तेवढाच प्लॉटचं दाखवत असते. हां आता हे शेतकरी आहेत, ह्यांचाने आपल्या याचं काय काय हे rule, हां. नाही. तुम्ही सांगा की जी व्हिडिओ तुम्हाला जे हे होते त्यात ह्यात काय कुठलं हे होतं का, म्हणजे जे चांगलंच दाखवतात बाबा असं काय नाही. कुठं जर मी आता किती लांब उभारलो होतो तुमच्या जवळ आलो, इथं पण गुपका तसाच आहे. आणि जर झूम करतो साहेब, कुठे जरी शेंग बडली साहेब ह्यात चालता येत नाही. बोट ठेवा तिथं भरपूर सगळ्या शेंगा आहे. अंतर एक कमी आहे. हां. अंतर अजून जर जास्त ठेवलं असतं माल एक- भरपूर लागला. साहेब कीड कधी होते माहितीये का? त्या ज्यावेळेला पीक कमजोर होईल, कमजोर ज्यावेळेला झालं पीक कमजोर होईल त्यावेळेला कीड येणार आणि ती संपुष्ट येणार. म्हणजे ती जे माणसाला खायची लायकी जर राहणार नाही त्याच वेळेला ती कीड त्याच्यावर येणार. हे साहेब एवढं आता साहेब बघा, ते बघावं काय त्यांच्या हातात पण अजून शेंगा जाईल, अजून खायला आहेत तिने. इकडे व्हिडिओ चालू आहे तरी सुद्धा म्हणजे काय मोह आवरत नाही. ते काय आहे, खाऊ गोडी आहे त्याची. तर जेव्हा येईल त्याला ते कळेल. हा इथं जे आलं तरच ती कळणार आहे. ती असं व्हिडिओ मधनं काय शक्यतो कळणार नाही. जसं कळलं असतं तर ती संपलं पण असतं बरोबर. आता माझा ऑर्गॅनिक वर म्हणजे मी जीवामृत वगैरे हे बाकीचं वापरतो. माझा पण पावटा होता 2.5 मासे, हा पण पूर्णपणे त्याचं संपलेलं आहे, आयुष्य संपलेलं आहे. संपलं संपलेलं किती आहे दिवसात? पावसामुळे. किती महिनाभर सुद्धा आम्हाला चाललं नाही. चाललं नाही लगेच साहेब. संपलं. ह्याचं आयुष्य बघायला गेलं तर ह्याचं आयुष्य अजून किती भरपूर आहे? आहे आयुष्य. हा जेवढं घाललं तेवढं त्याचं आयुष्य भरपूर आहे. ह्याला कारण अजून त्याला फुलं यायला लागले, परत त्याला सगळ्या सगळं स्टेज जायचं, आहेत सगळ्या साहेब. stage फुटवा पण चालू आहे, शेंगा पण चालू आहे,
आणि साहेब म्हणतात की पण पण आहे. कालच तोडा केलाय केलाय. साहेब ह्याला आता तोडा गेलं तर आज पण तोडा निघल म्हणजे एवढं त्यात लाग आहे. तोडण्यासारखे आलेलेच आहेत. आहेत का नाही म्हणजे असं जर अवरेज वाढत गेलं तर शेतकरी फायद्यात राहील का हो एकदम आहे का नाही साहेब आज रोजी शेतकरी समाधानी आहे का हो नाही हा समाधान राहण्यासाठी काय केलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला? वैदिकच वापरलं पाहिजे, त्याला दुसरा पर्याय नाही. नाही तर राम सरांनी वैदिक हे उत्पादन मार्केटला आणलं नसतं तर काय परिस्थिती झाली असती काय नाही आहे असं प्रत्येकाला संपली फास असती. लावून शेतकरी संपला शेतकरी साहेब कर्जबाजारी आधी झालाय त्यात अजून कर्जबाजारी झाला सर आपल्या भागात जे काही शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल आपलं वैद्यकीच वापरा म्हणून सांगणार आम्ही हा माझं बघा तुम्ही हा तुम्हाला कसं वाटतंय बघा बरं त्यानंतर तुम्ही निर्णय घ्या त्याच्या ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर